प्रेक्षकांनो नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शिरूर विभागाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे दुसऱ्यांदा लोकसभेमध्ये निवडून गेलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या फाटाफुटीनंतर जुन्नर तालुक्यामध्ये पक्ष कसा वाढणार, तालुक्यामधून मताधिक्य कसं मिळणार असा प्रश्न होता. परंतु शरदचंद्र पवार यांना पहिल्यापासून साथ दिली ती म्हणजे बाजार समितीचे संचालक तुषार भाऊ थोरात यांनी. पवार साहेबांनी त्यांचं काम पाहून त्यांच्यावर तालुक्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि बोलबोल म्हणता महाविकास आघाडीकडून डॉक्टर अमोलजी कोल्हे 50,000पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन विजयी झाले. सुरुवातीला अमोलजी कोल्हे यांच्याबद्दल वेगवेगळी चर्चा होत होती, विजय होतील का नाही अशा प्रकारची शंका सुद्धा घेतली जात होती. परंतु अमोलजी कोल्हे यांचं वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व हे जरी चांगलं असलं तरी या सगळ्या मंडळींच्या मेहनतीमुळं अमोल कोल्हे दुसऱ्यांदा खासदार झाले हे नाकारून चालणार नाही. आता लोकसभेमध्ये विजय मिळाल्यामुळे जुन्नरच्या विधानसभेसाठी अनेक जण इच्छुक आहेत. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, मलाच विधानसभेचं उमेदवारी पाहिजे. वास्तविक हे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. संघटना वाढवण्याची जबाबदारी यांची असताना हे सुद्धा उतावळे झालेत की मलाच उमेदवारी मिळावी. आता तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. महाविकास आघाडीकडून जवळजवळ 10 नावं इच्छुक आहेत. महायुतीकडून 2-3 नावं आहेत. परंतु विद्यमान आमदार यांची चलबिचल चालू आहे. वेगवेगळी चर्चा कानावर येते. त्यांचे काही कार्यकर्ते शरद पवारांना भेटले, शरद पवारांकडे जाणार नाही जाणार हा भाग वेगळा. महायुतीचे शरद सोनवणे यांनी एकला चलो रे अशा प्रकारे प्रचार सुरू केलेला आहे. भाजप नेते आशा बुचके यांनी सुद्धा सोशल मीडियावर त्यांच्या कार्याचे जुने व्हिडिओ व्हायरल करायला सुरुवात केलेली आहे. जुन्नर तालुक्यामध्ये महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारे स्कोप आहे. परंतु इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे महाविकास आघाडीला काय फटका बसेल का अशा प्रकारची शंका येते. आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तुषार भाऊ थोरात आहेत. त्यांच्याकडनं ह्या सगळ्या प्रश्नांची खुलासेवार चर्चा करणार आहोत. तुषार भाऊ नमस्कार. नमस्कार. आपल्या विघ्नर टाइम्स मध्ये मनपूर्वक स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची तालुक्यामध्ये अवस्था प्रचंड केविलवाणी होती. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही मेळावे घ्यायचे 10-15 लोक यायचे. उत्तरला जो डिंगोरला मेळावा झाला तिथे तुम्ही आम्ही होतो, खासदार कोल्हे साहेब होते. आपण लोक गोळा करत होतो. टेम्पो वाढत 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 गेला आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली. तालुक्यामधून एवढं प्रचंड मताधिक्य मिळवलं. हे यश कसं शक्य झालं? वाणी साहेब, प्रथमतः तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचा मी तालुका अध्यक्ष या नात्याने आपल्याला नम्रपूर्वक सांगू इच्छितो की वाणी साहेब, ज्यावेळेस 40 आमदार घेऊन अजितदादा BJPला मिळाले तो दिवस आमच्यासाठी फार असा म्हणजे कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की अशी परिस्थिती आमच्या पक्षावरती येईल. आदरणीय पवार साहेबांना ह्या वेळामध्ये हे दिवस पाहायला मिळतील अशी परिस्थिती झाली आणि अक्षरशः आम्ही सर्वजण कोलमडून गेलो. परंतु ज्या दिवशी हे घडलं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी माझ्या मनाशी चंग बांधला की आपल्याला आदरणीय पवार साहेबांची साथ द्यायला पाहिजे. कारण निष्ठा ही मी सुरुवातीपासूनच जपलेली आहे. कारण माझा राजकीय जन्म हा शरद पवारांच्या विचाराने, आचाराने आणि त्यांच्या कर्तृत्वावर मी पूर्णपणे विश्वास ठेवून राजकारणामध्ये मी आलो होतो. दुसऱ्या दिवसापासून मी लोकांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली. सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळींना मी 2-2, 4-4 वेळा भेटलो. शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. अनेक लोकांच्या म्हणजे जे दिसतील त्या लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की आपल्याला आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर थांबावं लागेल, आपल्याला पवार साहेबांच्या विचारधारेबरोबर जावं लागेल. सर्व जाती धर्माच्या लोकांना भेटलो. प्रत्येक गावामध्ये जाऊन मी सर्वांना भेटलो आणि हे करत असताना नंतर जिल्हाध्यक्ष आदरणीय जगन्नाथजी बापू शेवाळे यांची नियुक्ती आदरणीय पवार साहेबांनी जिल्हाध्यक्ष म्हणून केली. मग हे समजल्याच्या नंतर मी त्यांना सारखा फोन करायचा आणि त्यांना फोन करत असताना मी तालुक्याची त्यांना इतंभूत माहिती द्यायचा. मग आमचे असेच फोन चालू होते. एके दिवशी त्यांनी मला फोन करून बोलवलं, तुषार अशा टायमाला तू दुपारी 2 वाजता आपल्या कार्यालयात यायचंय. त्या दिवशी मी कार्यालयामध्ये गेलो असताना त्या ठिकाणी आमचे आनंदराव चौगुले ज्येष्ठ मार्गदर्शक त्यांची आमची भेट झाली आणि मग भेट झाल्याच्या नंतर तालुक्याच्या विषयी आमच्या चर्चा झाल्या. नंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सूचनेनुसार आदरणीय जगन्नाथजी बापू शेवाळे आणि आदरणीय चौगुले साहेबांनी मला तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी त्या ठिकाणी दिली. तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याच्या नंतर संपूर्ण तालुक्यामध्ये पक्ष वाढण्यासाठी मी
सुरुवातीला एकटा फिरलो, नंतर सहकारी जमत गेले. आपण पाहिलं काय काय मिटिंगांना लोक त्यांची भावना होती आपल्या होते, दबकत होते. हो, पवार साहेबांच्या पक्षात यायला आमच्या बरोबर यायची लोकांची भावना होती. परंतु आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार त्यावेळेस तटस्थ राहिले होते, म्हणून कदाचित त्यांना राग येईल की काय, त्यांच्या दबावात असतील असे लोक, आणि म्हणून लोक समोर येत नव्हती. परंतु हळूहळू पक्ष वाढत गेला. एका मिटिंगमध्ये तर खासदार अमोल कोल्हे साहेबांनी आम्हाला पुण्यामध्ये सांगितलं, आमची पुण्याच्या गेस्ट हाऊसला मिटिंग झाली, नवीन गेस्ट हाऊस आहे ना त्या ठिकाणी मिटिंग झाली. त्या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे साहेब म्हटले, तुमच्याच्याने जर लोक जमत नसतील, पक्ष जर तुमच्या मला साथ देणार नसेल तरी मला विचार करावा लागेल उभं राहायला. त्या दिवसापासून आम्ही पुन्हा झंझावात सुरू केला आणि बघता बघता लोक जमत गेली. आणि ज्या दिवशी लोकसभेची इलेक्शन जाहीर झाली त्या दिवसापर्यंत आपण बराच पक्ष बांधलेला होता. जवळजवळ 50% जास्त लोक आज आहेत त्याचे 50% जास्त लोक त्यावेळी जमली, त्यांनी साथ दिली. आणि नंतर आपण पाहिलं की इलेक्शन लागल्याच्या नंतर सर्व लोक आपल्या बरोबर आली. सर्व शेतकरी असेल, कष्टकरी असेल, व्यापारी असेल, उद्योजक असेल, जुन्नर तालुक्यातील ह्या सर्वांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी पवार साहेबांच्या विचारधारेला, आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेला, मग आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक असतील, आपले सत्यशील दादाची जुन्नर तालुक्यातील काँग्रेस पक्ष असेल, आम्ही सर्वांनी मिळून एकजुटीने काम केलं. आणि हे घवघवीत असे यशवाणी साहेब आपल्या डोळ्यासमोर आहे का 51,300 मताधिक्याने खासदार अमोल कोल्हे साहेबांना या जुन्नर तालुक्यात मिळाले. सुरुवातीला अमोलजी कोल्हे यांना स्पेस मिळेल का, विजय होतील का, अशा प्रकारची शंका होती. केंद्र सरकारच्या कुठल्या चुकीच्या गोष्टी तुम्हाला विजयाकडे घेऊन आल्या? नाही, केंद्र सरकारच्या चुकीच्या गोष्टी म्हणण्यापेक्षा जे काय पवार साहेबांनी आजपर्यंत जुन्नर तालुक्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील लोकांसाठी जे काय केलेलं आहे ते लोकांनी स्मरण केलं. आणि पवार साहेबांनी इतकं सर्व काही करून, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने लोकांसाठी इतकं काही करून, त्यांना जर ह्या वयामध्ये पवार साहेबांना हे जर दिवस पाहायला मिळत असतील, ती सहानुभूती. आणि आदरणीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांची संसदेतील भाषणं, त्यांचा तो बाणेदारपणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची साकारलेली ती करारी भूमिका, छत्रपती संभाजी महाराजांची साकारलेली ती करारी भूमिका, ही सर्व लोकांच्या नजरेसमोर होती. आणि म्हणून हा विजय आपल्याला संपन्न झाला. राजकारणामध्ये डावपेच, वेगवेगळ्या खेळी आल्याच. ज्यावेळेस काँग्रेस वेगळी होती, पवार साहेबांची राष्ट्रवादी वेगळी होती, उद्धव ठाकरेंची, बाळासाहेबांची शिवसेना वेगळी होती, त्यावेळेस तिन्ही पक्षाचे लोक एकमेकावर टीका करताना कधी थांबले नव्हते. ही राजकीय ऍडजस्टमेंट खरोखर शेतकऱ्यांसाठी असता? नाही, खरोखरच ही जी काही विचारधारा आहे पवार साहेबांची असेल, आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची असेल, किंवा काँग्रेसची जी विचारधारा आहे, ही सर्व विचारधारा आहे, ही सर्वसामान्याला पुढे घेऊन जाणारी विचारधारा आहे. आणि जी विरोधी पक्षाची आहे म्हणजे भाजप प्रणित जे काही सरकार आहे त्यांची जी विचारधारा आहे ती सर्वसामान्य माणसाला कुठेतरी नडणारी असेल, शेतकऱ्यांना नडणारी ती विचारधारा आहे, शेतकऱ्यांचं अहित करणारी विचारधारा आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला हा विजय सोपा झाला आणि त्याच्यामुळे लोक आपल्याला जोडत गेले. शिवसेना आणि भाजपचं ज्यावेळेस जुळत नव्हतं त्यावेळेस पवार साहेबांनी सुद्धा भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायचा प्रयत्न चालवला होता, तशा बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. नाही, काय होतं की पवार साहेबांची विचार करण्याची पद्धत फार वेगळी आहे. ज्या वेळेस बीजेपी हे अल्पमतात होतं, नुकतीच इलेक्शन झाली होती, आणि जर कधी पुन्हा लोकांवरती इलेक्शनचा जर भार पडला असता तर तो फार भयंकर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली असती किंवा राष्ट्रपती राजवट लागू झाली असती. आणि म्हणून अशी परिस्थिती न होता हे जे सरकार आहे हे लोकांसाठी काम केलं पाहिजे आणि सरकार स्थिर राहण्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी बाहेरून पाठिंबा दिला आणि लोकांनी त्याचा वेगळा अर्थ काढला. आता मला एक सांगा, त्यानंतर तुमची महाविकास आघाडी झाली, 2.5 वर्ष 2 वर्ष तुम्ही सत्तेवर राहिलात, नंतर पुन्हा भाजपने पळवापळवी केली. त्याच्या अगोदर पहाटे अजित पवार तिकडे गेले, शपथ घेतली, पुन्हा इकडे आले. मग अजित पवार तुम्ही पावन करून कसे घेतले? विषय असा आहे की अजित पवार हा पवार साहेबांच्या पक्षातील एक, पवार साहेबांनी विश्वास टाकलेला आणि कर्तृत्ववान माणूस म्हणून पवार साहेबांच्या घरातला असेल की जो पक्षासाठी, पक्षवाढीसाठी, लोकांसाठी काम करतो. आणि म्हणून पवार साहेबांनी त्यांच्यावर विश्वास टाकला होता. परंतु त्यांची काही महत्वाकांक्षा, अतिमहत्वाकांक्षा होती का मला मुख्यमंत्री व्हायचे किंवा मला असं व्हायचंय किंवा मला पक्षातून कदाचित भविष्यामध्ये स्थान मिळणार नाही, ह्या अपेक्षेने ते थोडेसे वेगळे गेले. परंतु पवार साहेब हे मोठ्या मनाचे माणूस आहेत. त्यांना ते माफ केलं. जे काही झालं असेल ते विसरून जा. त्या टायमाचे जे काही आमचे सगळे नेते मंडळी होते आज तिकडे असतील,
आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, ह्या सर्व मंडळींनी सांगितलं का साहेब आपल्याला दादांना एक संधी द्यायला काही हरकत नाही, म्हणून त्यांना एक संधी दिली. आता मगाशी म्हणाले पवार साहेब मोठ्या दिलाचा माणूस आहे. हो, आता सध्या अजित पवारांच्या पक्षाला म्हणावा असा स्पेस मिळत नाही. लोकसभेला आपण पाहिलं अवघी एक जागा मिळाली. सध्या अजित पवारांचे प्रयत्न सुरू आहे, परंतु जनता काही त्यांना म्हणावा अशी साथ देत नाही. कदाचित एकनाथ शिंदेची शिवसेना, भाजप त्यांना बाजूला काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळेला जर पुतण्या म्हणाले काका मला वाचवा, तर काकांची भूमिका काय असू शकते आणि काकांनी काय भूमिका घ्यायला हवी एक तालुक्याचा अध्यक्ष म्हणून काय वाटतं? आज साहेब आता तुम्ही सर्व जाणता, तुमची पत्रकारिकेमध्ये एक महत्वाची अशी भूमिका आहे जिच्याकडे आपल्या तालुक्यातच नाही तर जिल्ह्यातली लोक पाहतात की वाणी साहेबांची पत्रकारिका आणि वाणी साहेबांचा अभ्यास हा प्रचंड गाढा आहे. आणि जो काही पवार साहेबांना ह्या वयामध्ये त्रास झाला, हा त्रासाचा आपण विचार जरी केला तरी अंगावरती काटा येतो. ज्या वेळेस अजितदादा 40 आमदार सोडून गेले आणि पक्षाची वाताहत झाली, त्यावेळेस पवार साहेबांचा चेहरा जर आत्ताही माझ्या अंगावरती काटा आलेला आहे. पवार साहेबांचा चेहरा पाहिल्यानंतर अक्षरशः माझ्यासारख्या माणसाला रडायला यायची. आणि मग ते दिवस जर कुठेतरी आठवले तर पवार साहेब माफ करतील नाही करतील ते मला सांगता येणार नाही, परंतु माझ्यासारखा माणूस नक्कीच माफ करणार नाही. कारण पवार साहेब मोठ्या दिलाचा माणूस आहे, ते काय करतील, त्यांनी जर केलं, त्यांनी कोणाला माफ केलं कोणाला घेतलं तर तो त्यांचा विषय आहे. आम्ही तर पवार साहेबांची विचारधारा आम्ही मरेपर्यंत सोडणार नाही, हे आम्ही तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. तुम्ही म्हणताय की बाबा पवार साहेबांना त्रास दिलेल्या माणसांना घेऊ नये किंवा घेतलं पण नाही पाहिजे, पवार साहेब घेणार पण नाही. आता मागच्या वेळेला जी फाटाफूट झाली, महायुतीचं सरकार आलं, अजित पवार तिकडे गेले, पारनेरचे आमदार निलेश लंके पण तिकडे गेले होते, लोकसभेच्या अगोदर ते इकडे आले, तर त्यांना पावन करून कसं घेतलं? नाही, आता ते गेले म्हणजे त्यांनी लंके साहेबांनी आपल्याला पवार साहेबांना काही त्रास दिलेला नाही. त्यांनी कदाचित पूर्वी त्रासाची व्याख्या काय? अजित पवारांकडे गेले, त्यांना सपोर्ट केला, अजित पवारांकडे निधी आणला, भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले, शरद पवार साहेबांच्या तत्वांना तिलांजली दिली, अजून त्रास काय द्यायला पाहिजे? मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, पवार साहेबांनी जर कोणाला पावन करून घेतलं तर ते आम्हाला चालेल, पण आम्ही म्हणू शकत नाही का पवार साहेबांनी यांना पावन करून घेतलं. आता जुन्नर तालुक्यामध्ये विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या कार्यकर्त्यांची काहीतरी कुणकुण कानावर येते की बाबा रे शरद पवारांकडे जायचं का, काय व्हायचं का, आणि मग तुमच्या लोकांची सुद्धा घालमेल होते, त्यांना घ्यावं का नाही घ्यावं. मध्यंतरी असं कानावर आलं का तुम्ही तुमचं एक शिष्टमंडळ मागच्या आठवड्यामध्ये पवार साहेबांना भेटलं, तुमच्या सगळ्या मंडळींची भूमिका नेमकी काय आहे? अतुल बेनकेंनी शरद पवारांकडे यावं का आणि पवार साहेबांनी त्यांना घ्यावं का? आता परिस्थिती अशी आहे की अतुल बेनकेंना पवार साहेबांनी घ्यावं किंवा नाही घ्यावं तो अधिकार आम्हाला नाही. आदरणीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब असतील, आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे असतील, आदरणीय पक्षाचे अध्यक्ष आमचे जे काही आमच्या मनामध्ये आहेत ते आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, त्यांनी कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं तो त्यांचा अधिकार आहे. त्याच्याबद्दल ह्या एवढ्या मोठ्या घटनेबद्दल मी बोलू इच्छित नाही. तर मध्यंतरी तुम्ही पवार साहेबांना भेटले अशी माहिती, म्हणजे तुम्ही अनंतराव चौगुले, शरद लेंडे किंवा बाकीचे तुमचे मोहित ढामाले असं एक शिष्टमंडळ भेटलं आणि पवार साहेब इनकमिंग नको, आपल्यातल्याच माणसाला उमेदवारी द्या, असा तुम्ही आग्रह केल्याचं आमच्या कानावर आहे. साहेब, ज्या वेळेस आमची पार्टीची मिटिंग होते आणि त्या पार्टीच्या मिटिंगमध्ये जे आमचे ठराव होतात, त्या पार्टीच्या मिटिंगचे ठराव हे वरिष्ठांना पोहोचवण्याचं तालुका अध्यक्ष म्हणून माझं काम आहे. कदाचित तो ठराव माझ्या विरोधात जरी असला तरी तो मला पार्टीचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, आदरणीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब असतील, आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे असतील, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, यांच्याकडे जे काय ठराव होतात त्याचे महत्वाचे ठराव हे त्यांच्यापर्यंत नेऊन देणं आमचं काम आहे. जर आम्ही ते दिलं नाही तर लोक उद्या आम्हाला प्रश्न विचारतील की आम्ही जे ठराव मांडले होते आणि जे आपल्या मिटिंगमध्ये ठराव झाले ते तुम्ही का साहेबांपर्यंत पोहोचवले नाही, म्हणून ते ठराव पोहोचवायचं काम आहे मी केलेलं. पवार साहेबांना भेटले कधी? आता लक्षात तारीख नाही, परंतु मागच्या आठवड्यामध्ये? हो, मागच्या आठवड्यामध्ये गेलो होतो. मग पवार साहेबांची मानसिकता काय वाटते? पक्ष संघटना वाढवावी की आहे यांच्या सोबतच पक्ष वाढवावा? पवार साहेबांचं मन कोणालाही आजपर्यंत वाचता आलेलं नाही. पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं की खासदार अमोल कोल्हे साहेब ठरवतील तुमच्या मतदारसंघामध्ये काय करायचे, आणि सुप्रियाताईंनी सांगितलं की तालुक्याचे अध्यक्ष आणि खासदार अमोल कोल्हे साहेब हे जो निर्णय घेतील तोच पक्ष निर्णय घेईल. तुषार भाऊ, आता तुम्हाला जो विजय मिळाला त्याच्यामध्ये शिवसेना आहे म्हणजे उभाटा, काँग्रेस आहे, तुम्ही आहे, सर्वसामान्य मतदार आहे किंवा अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा तुम्हाला आतून मदत केलेली आहे.
आता तुम्ही विजय झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना असं बाळसं आलंय की भाऊ मला आमदार व्हायचे, महायुतीकडनं माऊली खंडागळे, बाळासाहेब दांगट, संभाजी तांबे, त्याचबरोबर शरद चौधरी, तुमच्याकडनं तुम्ही स्वतः, मोहित ढमाले, शरद लेंडे, आनंदराव चौगुले अशी नावं पुढे यायला लागलीत. एवढी नावं इच्छुक झाल्यामुळे याचा काही फटका भविष्यकाळात बसेल का? नक्कीच बसणार नाही. त्याचं कारण असं आहे की जे आता तुम्ही सगळी नावं घेतली ते जरी तालुकाभर फिरत असले की आम्हाला उमेदवारी पाहिजे, तरी ते पक्षाचंच काम करत आहे, त्याच्याने पक्ष वाढणार आहे. आणि झालं माझा विषय, तर मी 2009 सालापासून आदरणीय पवार साहेबांकडे मेळ का बसत नाही? मेळ का बसत? तुम्ही सांगताय जो तो पक्षाचा प्रचार करतोय, मोहित ढमाले यांचा एक कार्यकर्ता एक गाडी सजून प्रचार करतोय, त्याच्यावर मोहितचाच फोटो आहे, तिथं असं काही वेगळं काही नाही. पण तुमच्यामध्ये जर समन्वय असेल तर उमेदवारी मिळायला, मागायला, विजय व्हायला सोपं जाईल असं नाही वाटत? वाणी साहेब, तुम्ही आत्ताच सांगितलं की तुम्ही सर्वजण पवार साहेबांना भेटून आलाय, म्हणजे आमच्यामध्ये मिळ असल्याशिवाय आम्ही पवार साहेबांकडे एकत्र गेलोय का? साहेब एकत्र गेला पण प्रचार स्वतंत्र चालू आहे ना. हो. तुम्ही काय होताय का? तुम्ही सांगताय साहेब आमच्यापैकी कोणाला उमेदवारी द्या, प्रचार सिंगल करता. प्रचार तुम्ही एकत्र का करत नाही? किंवा पवार साहेब मी जर इच्छुक असलो, मोहितला दिली तर माझी तक्रार नाही, शरद लेंडेंना दिली तर माझी तक्रार नाही, मग पवार साहेबांनी निर्णय काय घ्यायचा आणि सिंगल प्रचार का सुरू आहे? वाणी साहेब, आमचा उद्यापासून प्रचार दौरा ठरलेला आहे. तालुक्यातले आम्ही सर्वजण एकत्रितरित्या उद्यापासून प्रचार सुरू करणार आहे. पवार साहेबांनी काम ओढले म्हणून एकत्र फिरणार नाही, पवार साहेबांना भेटण्याच्या अगोदरपासूनच आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. आम्ही संपूर्ण तालुक्याचा प्रचार दौरा आम्ही आखलेला आहे. आम्ही 7 तारखेपासूनच तो दौरा आखला होता, परंतु खासदार साहेबांचा दौरा अचानक आल्यामुळं आम्ही तो थोडा पोस्टपोन केला. लेंडे साहेबांच्या घरामध्ये एक त्यांच्या भावाची दुर्दैवी घटना घडली होती आणि काल आणि आज बरीचशी लग्न होती, म्हणून आम्ही तो दौरा 15 तारखेच्या पुढे ढकललेला आहे. तुमच्या पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष आनंदराव चौगुले ते सुद्धा म्हणतात मी प्रबळ दावेदार आहे, त्यांनी सुद्धा आपली तयारी दर्शवलेली आहे, सोशल मीडियावर प्रचार करायला सुरुवात पण केली. आदरणीय चौगुले साहेब हे 1978 पासूनचे पवार साहेबांचे कार्यकर्ते आहेत आणि ज्या माणसाने पक्षामध्ये काम केले त्याला नक्कीच वाटतं की आपण ह्या तालुक्याचं विधानसभेचं सदस्य व्हावं आणि म्हणून प्रत्येक जण ज्या वाटतो त्या पद्धतीने तयारी करतो. परंतु पक्षाने जर तिकीट कोणाला दिलं तर त्या पद्धतीने सर्वजण त्या पक्षाच्या तिकिटाचं काम करतील किंवा महाविकास आघाडीचं काम करतील याची मला नक्की खात्री आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे तालुका अध्यक्ष तुषार थोरात म्हणून यांची भूमिका काय? जुन्नर विधानसभेची उमेदवारी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला मिळावी का महाविकास आघाडीच्या घटक पक्षाला कुठल्याही व्यक्तीला उमेदवारी द्यावी? आज आम्ही शरदचंद्रजी पवार पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून आम्ही आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांकडे पत्र देऊन आमचा जो ठराव झालाय, आमचा ठराव मीटिंगमध्ये असा झालाय की आपल्या पक्षाला उमेदवारी मिळावी. तो ठरावही आम्ही आदरणीय कोल्हे साहेबांना दिलेला आहे, आदरणीय सुप्रियाताईंना दिलेला आहे, आदरणीय जयंत पाटील साहेबांना दिलेला आहे आणि पक्षाचे सुप्रीमो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनाही आम्ही तो ठराव दिलेला आहे की आपल्या पक्षाला उमेदवारी मिळावी. परंतु वाटाघाटीमध्ये घटक पक्षाला जरी उमेदवारी मिळाली तरी सुद्धा आम्ही स्वतः उमेदवार आहोत अशा पद्धतीने आम्ही त्याचं नक्कीच काम करू सर्वजण. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, उभाटा, शिवसेना आणि तुम्ही तुमच्यापैकी कुठला उमेदवार प्रबळ दावेदार वाटतो का तो विजय सहज खेचून आणेल? आमच्यामध्ये महाविकास आघाडी हाच उमेदवार आहे. आम्ही व्यक्ती म्हणून पाहणार नाही तर महाविकास आघाडी म्हणून पाहणार आहोत. मग तो कोणत्या पक्षाचा आहे, काँग्रेसचा आहे का शिवसेनेचा आहे का राष्ट्रवादीचा आहे का स्वतः मी आहे किंवा आणखीन व्यक्ती आहे हे आम्ही बघणार नाही, तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही प्रचार करतो. म्हणजे पवार साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी कुठल्याही व्यक्तीला उमेदवारी दिली हो तर तुम्ही तुमच्या मनामध्ये वेगळं काही येणार नाही, त्याला निवडून आणण्याचं काम करणार? अजिबात नाही. कारण वाणी साहेब आपण पाहत आहे की 2009 सालापासून मी उमेदवारी मागतोय आणि ज्या वेळेस उमेदवारी जर मिळाली नाही त्या वेळेस मी दुसऱ्या दिवसापासून पक्षाचं काम केलेलं आहे, याची आपल्याला सुद्धा जाणीव आहे. तुम्ही मगाशी म्हणाले की आम्ही 2 दिवसापासून सगळे एकत्र फिरणारे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. आता मोहित ढमाले यांचे काही कार्यकर्ते स्वतंत्र जे प्रचार करतात त्यांना काही समज देणार, रोखणार का त्यांचं त्यांना करून देणार का नेत्यांनी त्यांना वेगळा काही सिग्नल दिलाय? कोणीही काही कोणाला संदेश दिलेला नाही आहे. चाललंय कसं? जर एखाद्या व्यक्तीचे कार्यकर्ते जर त्यांना वाटत असेल का आपला माणूस हा विधानसभेचा सदस्य झाला पाहिजे
की आता अतिउत्साही व्यक्ती आहे. लोकांमध्ये मेसेज काय जातो मग? नाही मेसेज काय, तुमचे 4 कार्यकर्ते स्वतंत्र तुषार थोरात यांनाच आमदारकी मिळावी, उद्या आनंदरावांचे कार्यकर्ते म्हणले त्यांनाच मिळावी, शिवसेनेचे लोक म्हणले आम्हालाच मिळावी. कुठेतरी तुमच्यामध्ये बॅलन्स पाहिजे, एक वाक्यता पाहिजे, किंवा महाविकास आघाडीला उमेदवारी मिळावी असा प्रयत्न असावा. सिंगल ज्यावेळेस प्रचार होतो अवनवे असं वाटत नाही? वाणी साहेब, उद्यापासून मी तुम्हाला सांगितलं की आमचं एकत्रित, उद्या काय होईल ते होईल. हा झालेला काय बदल दिसेल का की जे लोक स्वतंत्र गाडी घेऊन प्रचार करतायत? 100% आपण जी सूचना दिली ती उद्यापासून अंमलात येईल, त्यांना नक्कीच सूचना दिल्या जातील. आता आपली पाहतो आपण या विजयामध्ये सगळ्या जरी घटकांचा सहभाग असला तरी अनेक अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे तुमच्यासारख्या अनेक मंडळींनी सांगितलं की लोकसभेला कोल्हे साहेबांना मतदान करा, भले विधानसभेला बेनके साहेबांना मतदान करा, अशा प्रकारची पण चर्चा होत होती. त्या काही कार्यकर्त्यांची घुसमट होते की बेनके साहेबांना म्हणजे आपल्या घरातलं भांडण जे 2 चुली झाल्या त्या चुली पुन्हा एक व्हाव्यात, बेनकेंनी पुन्हा पवार साहेबांसोबत यावं असं अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी ते मांडलेलं आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी मांडलेलं म्हणणं कितपत योग्य हे मला आता तुमच्याकडून कळते, माझ्यापर्यंत तर कोणताही कार्यकर्ता असं म्हणणं घेऊन आलेलं नाही. साहेब त्यांनी त्यांचं म्हणणं जाहीर मांडलेलं आहे. माझ्यापर्यंत साहेब नाही आले ते. तुम्ही आता मगाशी म्हणाले विघ्नर टाइम चॅनल आम्ही सगळे पाहतो, सगळे व्हिडिओ पाहतो. हो 100% मी तुम्हाला सांगतो का, बेल्ल्याचे काय त्यांचं नाव ते मिस्टर धोंडीभाऊ यांचे चिरंजीवांचं काय नाव? प्रदीप शेठ पिंगट आहे, तुमचे विजयराव कुराडे आहे, सूरज वाजगे आहे, अशी अनेक मंडळी म्हणतायत जर अतुल बेनके इकडे आले तर आमच्यातला वाद मिटेल. म्हणजे मी काय बेनकेंची सुपारी घेतली नाही, तो तुमचा इंटरनल विषय. बेनके येतील, जातील, पडतील, राहतील, किंवा माहितीकडून उभे राहतील, किंवा वेगळा माणूस असेल तो भाग वेगळा. पण मग हे चाललंय काय? नाही, त्यांचं जरी काही म्हणणं असेल, उद्या माझंही काही म्हणणं असेल, त्याच्यापेक्षा आदरणीय पवार साहेब, आदरणीय खासदार अमोल कोल्हे साहेब हे जो निर्णय घेतील तो आमच्यावर बंधनकारक राहील. उद्या कोण काय म्हणतोय, पक्षाच्या बाहेरचं काय म्हणतोय, त्यांच्या पक्षातला काय म्हणतोय, आमच्या पक्षातला काय म्हणतोय, याला अर्थ नाही. तुम्ही त्या कार्यकर्त्यांना अशी समज का देत नाही की परस्पर तुम्ही अशी मागणी करणं म्हणजे मला पक्ष डॅमेज होतो असं वाटत नाही? मला वरून जर सूचना आली तर मी त्यांना नक्कीच सूचना देईल का एखादी बंद करा, मी नक्कीच उद्या सूचना देऊन टाकेल. आता महायुतीकडनं आशाताई बुचके, शरद सोनवणे, विद्यमान आमदार ही 3 नावं समोर दिसत आहेत. महाविकास आघाडीला समोरच्या 3 उमेदवारांपैकी कुठला उमेदवार सोपा वाटतो? वाणी साहेब, मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो की आता ते तर वेगळे लढणार आहेत. आता लोकसभेला ते सगळे एकत्र होते, तरी आपण पाहिलं की 51,300 आम्ही त्यांना धूळ चारलेली आहे. मग ते जर असे वेगवेगळे जर लढणार आहेत, तुमच्या प्रयत्नाचं यश जनतेने नाकारलं भाजपला? जनतेनेच नाकारलं त्यांना. आम्ही तर प्रयत्न केलेच, पण जनतेनेच नाकारलं त्यांना. मग आता तुम्हाला उमेदवार सोपा समोरचं कोण वाटतो? बेनके, सोनवणे का बुचके? सगळेच आम्हाला सोपे आहेत, आम्हाला सगळेच सोपे आहेत. तुम्हाला अशी सूज आली असं वाटत नाही? वाणी साहेब, मी सूज आल्याचं नाही. आपण तालुक्याचा जर अभ्यास केला तर मला तुम्ही सांगा, लोकांची मानसिकता आहे की राज्यामध्ये सुद्धा महायुती नको, ही लोक खुलं बोलतात. 100% तुमच्यामध्ये हा जो अवमेळ दिसतो, शिवसेना पण खूप इच्छुक आहे. विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, त्यांच्याकडे शरद पवार 2 वेळा गेले, त्यांचंही काय चाललंय वेगवेगळं ते लोकांच्या कानावर येते. तुम्ही सगळे बोलल्यावर चढलेले आहेत. लोकांनी काय समजायचं? आम्ही ज्यावेळेस पक्षाचं काम करतो त्यावेळेस कोणाला वाटत नाही आपल्याला उमेदवारी मिळावी, कोणाला वाटत नाही आपल्याला उमेदवारी. आणि इतकं सुपीक रान दिसते ते प्रत्येक जणाला वाटतं ना आपण पावरधार. भावनेचं राजकारण काय, विजन काय? साहेब, पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंच्या पुण्यावर आमदार व्हायचं. आमदार का व्हायचं? कुठले प्रश्न मार्गी लावायचे? मी सांगतो. आता बाकीच्यांचं मी सांगत नाही, तुम्ही विचारलं आमदार का व्हायचं, मी म्हणून आपल्याला सांगतो. मला आता तुम्ही सांगा की जुन्नर तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं तर इलेक्ट्रिसिटीचं आपण MSEBचं ऑफिस घेतो. ते MSEBचं ऑफिस उपविभाग कोणता आहे? जुन्नर. ते ऑफिस कुठे आहे? मनसरला आहे, बरोबर. प्रांत ऑफिस, उपविभागीय अधिकारी कार्यालय जुन्नर. आंबेगाव आत्ता घुसमटले त्यांनी. जुन्नर ते ऑफिस कुठे आहे? मनसरला, आंबेगाव तालुक्यात. मी सांगतो, जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुनीत झालेला आहे. तुकोबारायांच्या आणि चैतन्य महाराजांच्या पदस्पर्शांनी पावन झालेला हा तालुका आहे. या तालुक्याला इतिहास आणि वारसा आहे. आणि जुन्नर तालुक्यातली ही जी कार्यालय जर बाहेरच्या तालुक्यात जात असतील
तर विचार करण्याजोगी गोष्ट आहे. ही कार्यालय काही काल गेली नाही तेव्हा तुम्ही सोबत होता, आम्ही तेच सांगतोय, आम्हाला आठवलं म्हणूनच आम्ही 2009 सालापासून उमेदवारी मागतोय. वाणी साहेब, मी 2009 आता तुषार थोरात जर आमदार झाले तर ही दोन्ही कार्यालय इकडे येतील का, किंवा महाविकास आघाडीचा कुठलाही आमदार झाला तर दोन्ही कार्यालय जुन्नरमध्ये येतील का? आणावीच लागतील. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सांगितलं प्रयत्न काय येतील, येतीलच. तुम्हाला मी सांगतो कशासाठी आमदार व्हायचं तुम्ही सांगितलं. ती आज आपण पाहतोय आपल्या तालुक्यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने 5 धरण आहेत. परंतु आजही माझ्या कोपऱ्या मांडव्यासारख्या दुर्गम भागामध्ये पिण्याला पाणी नाही, त्या ठिकाणी टँकर चालू आहे. तुमची काही जबाबदारी नाही? तेच सांगतोय मी. आजही पण आपण जर पाहिलं आणि नळवणा पेमदारा त्या भागामध्ये शिंदेवाडी त्या पठारी भागामध्ये आजही पाणी पिण्याला नाही तर शेतीचा भाग लांब राहिला. मागच्या 5 वर्षामध्ये आमदार तुमच्याकडे, खासदार तुमच्याकडे, काय केलं तुम्ही? साहेब मी तेच सांगतोय, म्हणून तर मी 2009 केलं नाही तुम्ही. साहेब आवाज का उठवला नाही? साहेब तोच आवाज उठवतोय 2009 सालापासून. फक्त काहीतरी मुद्दे काढायचे, काही गोष्टी बाहेर सांगता येत नाहीत म्हणून आम्ही ते सांगतोय 2009 सालापासून. त्यासाठीच उमेदवारी मागतोय की संपूर्ण भागामध्ये पाणी गेलं पाहिजे. आरोग्याची जी सुविधा आहे ती आपल्या तालुक्यामध्ये दर्जेदार आरोग्याची सुविधा मिळाली पाहिजे. आपल्या तालुक्यामध्ये दर्जेदार असं शिक्षण मिळालं पाहिजे. जे आपण पाहतो की लोणी प्रवरा त्या भागामध्ये असेल, संगमनेर तालुक्यामध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, त्या लोकांना दर्जेदार शिक्षण मिळते. आज माझ्या जुन्नर तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही. आज माझ्या जुन्नर तालुक्यातल्या लोकांना आरोग्याच्या सुविधा दर्जेदार मिळत नाहीत. बाहेरच्या तालुक्यांमध्ये जावं लागतं. आजही मी पाहतोय की त्या खासदार अमोल कोल्हे साहेबांच्या इकडे दररोजच्या अनेक पेशंटांच्या घेरटे असतात. ती जर सुविधा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये झाली असती तर माझ्या जुन्नर तालुक्यातल्या लोकांची वणवण झाली नसती. आज आपण जर पाहिलं तहसीलदार कार्यालयामध्ये जा, पंचायत समिती कार्यालयामध्ये जा, तलाठी कार्यालयामध्ये जा, साधे साधे दाखले काढण्यासाठी जी चिरीमिरी घेतली जाते, माझ्या सर्वसामान्य नागरिकांच अडवणूक केली जाते, ती अडवणूक थांबण्यासाठी, भ्रष्टाचार थांबण्यासाठी, तलाठी ऑफिसमध्ये 7-12 मिळवण्यासाठी तुम्हाला पैसे द्यायला लागतात. पेपर काढण्यासाठी जर 400-500 रुपये द्यावे लागत असतील तर माझ्या सर्वसामान्य जनतेने आणायचे कुठून? जर पैसे दिले नाही तर 8-10 चक्रा मारावे लागतात. ते माझ्या जुन्नर तालुक्यातील जनतेला परवडणार नाही आणि म्हणून मला आमदार व्हायचे. या सगळ्या गोष्टी बंद करायच्यात, भ्रष्टाचार बंद करायचा आहे, म्हणून मला आमदार व्हायचे. सत्तेवर येण्यापूर्वी सगळी मंडळी अशी गोंडस स्वप्न दाखवतात, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरतात. सत्तेवर आले की हळूहळू सगळ्यांना विसरतात. ते तुषार थोरात पण नवीन नाही. साहेब मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी रात्र रात्र बारी धरणारा माणूस आहे. मी रात्र रात्र पाणी भरलेलं आहे. कांद्याला असेल, काकडीला असेल, टोमॅटोला असेल, डीप इरिगेशन काल आज परवा झालेलं आहे. परंतु पूर्वीपासून मी पाणी भरणारा माणूस आहे. ज्या वेळेस दिवसा 3 फेज लाईट मिळत नाही, आज आपण पाहता की बिबट्याची समस्या किती उग्र रूप धारण करून आहे. साहेब म्हशीचं पारडू माझं बिबट्याने धरून चालवलं होतं. ते पारडू मी स्वतः सोडून आणलेलं आहे. ज्यावेळेस रात्री अर्ध्या रात्री 2-2:30 वाजता बिबट्या हल्ला करतो, त्याची ती दहशत काय असती त्याची जाणीव मला आहे. आज हे जे लोक बोलतात, एसी मध्ये झोपणारे लोक बोलतात, त्यांना त्याची दहशतीची जाणीव नाहीये. ज्यावेळेस बिबटा हल्ला करतो, ज्यावेळेस कुठून बिबट्या येईल की काय, आपण रात्री पाणी भरत असताना ती जी भीती असते ना, ती भीती आज इथं टेबलावरती बसून, खुर्चीवरती बसून ती भीती जाणवत नाही. पण ज्यावेळेस किर्र अंधाऱ्या रात्री ज्यावेळेस माणूस पाणी भरतो त्यावेळेस ती भीती जाणवत असते. आपण पाहतो की जुन्नर तालुक्यामध्ये आज डिफेन्सची अवस्था काय आहे. एका डीपीला फ्यूज आहे, एका पुढे तार तुटलेली आहे, पुढे त्याला खोकं नाही. तिथं लोक काय करतात, ते नुसते तार आवळून टाकतात. एमएससीबीचा ऑफिसचा माणूस त्या ठिकाणी येत नाही. धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. फ्यूजची डीपी बसवायची जर झालं तर अनेक पैशाची मागणी केली जाते. डीपी वेळेवर मिळत नाही. 8-10 दिवस डीपी मिळत नाही. लोकांना प्यायला पाणी मिळत नाही, जनावरांना पाणी प्यायला मिळत नाही. अशी परिस्थिती माझ्या जुन्नर तालुक्यात आहे आणि ही परिस्थिती घालवण्यासाठी आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. म्हणून मला जुन्नर तालुक्याचा विधानसभेचा सदस्य व्हायचं आहे. आपण जे सांगितलं ना कशासाठी व्हायचंय, तर ह्यासाठी व्हायचंय. आणि तुम्ही जे म्हटलेत ना की लोक स्वप्न दाखवतात, स्वप्न नाही, हे सगळं मी भोगलेलं आहे आणि ज्यांनी भोगलंय ना तो नक्कीच बदल करतो. जर हे तुम्ही आमदार झाले आणि हे प्रश्न सुटले नाही तर तुषार थोरातांची भूमिका काय आहे? साहेब जर मी आमदार झालो आणि हे प्रश्न जर सुटले नाही तर मी पुन्हा जनतेमध्ये जायच्या लायकीचा नाही. जनतेने मला परत उभं करू नये. तर तुम्ही जे मुद्दे मांडले सोडवण्याचे, हे फक्त तुषार थोरात आमदार झाले तरच सुटतील का महाविकास आघाडीचा कुठलाही उमेदवार आमदार झाला तरी तुम्ही त्यांचा कान पकडून विषय मार्गी लावून घेणार? साहेब तुम्ही मला विचारलं का तुम्हाला आमदार काय व्हायचं म्हणून मी माझं वैयक्तिक मत सांगितले. परंतु मला डावलून जरी उमेदवारी दिली तरी मी त्या माणसाचं काम करेल आणि त्याला पुन्हा पुन्हा सांगेल की आपल्याला ही कामं करायची. याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काही करू शकत नाही. परंतु जर मी झालोच तर मी मात्र ग्वाही देतो की मी हे सर्व अंमलात आणेल. आता ओतूर एक मोठं गाव आहे. ओतूरने ठरवलं
की तालुक्याचं चित्र बदलू शकतं. ओतूरमध्ये तुषार थोरात इच्छुक, मोहित ढमाले इच्छुक, संभाजी तांबे इच्छुक. तुम्ही तिघही महाविकास आघाडीचे आहे. तुमच्यामध्ये असं अंतर्गत काय ठरलंय का, चल बाबा तुला आहे साहेब? ज्या वेळेस आदरणीय खासदार अमोल कोल्हे साहेब आणि पवार साहेब ज्याच्या डोक्यावरती हात ठेवतील त्याचं आम्ही सर्वजण काम करणार. मग मला मिळालं तर मोहित ढमाले काम करील, आदरणीय संभाजी तांबे काम करतील, आणि त्याच्यापैकी त्यांच्या कोणाला मिळालं किंवा माझ्यासारख्याला तर काय तालुक्यातल्या महाविकास आघाडीतलं कोणालाही मिळालं तरी त्याच पद्धतीने त्याच तडफीने मी काम करणार आहे. अमोल कोल्हे निवडून आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं कामाचा झपाटा सुरू केलेला आहे हे लोकांना अप्रिशिएट आहे. त्यांनी बनसरला जनता दरबार घेतला, परवा जुन्नरला अधिकाऱ्यांची बैठक घेतली, प्रतिसाद खूप चांगला मिळतोय. भविष्य काळात जनतेचे प्रश्न कसे मार्गी लागतील किंवा काय जाणवलं? वाणी साहेब, अमोल कोल्हे साहेबांची बुद्धिमत्ता ही उच्च कोटीची आहे. त्यांना प्रश्न समजून घेण्याची त्यांची आवक मोठी आहे आणि ती सोडवण्याची त्यांच्यामध्ये कुवत देखील आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेचा उच्चांक फार मोठा आहे. त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये नुसते तालुक्यातलेच नाही, शिरूर लोकसभा मतदारसंघातलेच नाही तर महाराष्ट्राचे प्रश्न सोडवतील ते, अशी त्यांच्यात आम्हाला छाप दिसते आहे. एक शेवटचा प्रश्न, विद्यमान आमदार अतुल बेनके तुमचे मित्र राहिलेले आहेत. बेनकेंना निवडून येण्यासाठी तुम्ही जंग पछाडलं. आता बेनके सोबत येतील नाही येतील माहित नाही, महायुतीचे उमेदवार असतील नसतील माहित नाही, परंतु आज प्रथमदर्शनी बेनके विरुद्ध तुम्ही असणार आहे असा आपण विचार करू. बेनकेंच्या विरोधामध्ये प्रचार करताना काय वाटेल? नक्कीच त्यांच्या विरुद्ध प्रचार करण्याला मला दुःख वाटेल. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस पक्ष फुटला त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये आमची मिटिंग झाली. मिटिंग झाल्याच्या नंतर एनटी चेंबरमध्ये आम्ही 5-50 जण होतो. तर त्यावेळेस त्यांनी मला विचारलं, तुषार भाऊ तुम्ही काय करणार आहात? मी त्यांना हात जोडून नम्रपणे सांगितलं की बेनके साहेब, तुम्ही आदरणीय पवार साहेबांबरोबर थांबायला पाहिजे, तुम्ही वेगळा विचार काय करू नका. आमची सगळ्यांची तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. परंतु ते म्हटले मला आता ते शक्य नाही, तुम्ही काय करणार ते सांगा. मग मीही त्यांना सांगितलं की बेनके साहेब, मला पवार साहेबांना सोडता येणार नाही. मग ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस सख्खे भाऊ जरी असले किंवा आपण महाभारत पाहिलं, सगळे सोयऱ्यांवरती बाण चालवायची वेळ आली. म्हणजे पक्षनिष्ठेशी कॉम्प्रोमाइज नाही. समोर कोणी असला तरी महाविकास आघाडीचा माणूस 100% करण्याचा प्रयत्न करणार. 100% धर्माचं उमेदवारी तुषार थोरातांना मिळावी असा आग्रह आहे. हो, 100% नक्कीच धर्माचं पालन केलं जाईल. आपल्या सोबत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार या पक्षाचे तालुका अध्यक्ष तुषार भाऊ थोरात. एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यांनी स्पष्टपणे आपली मतं मांडलेली आहेत. तालुक्यामध्ये बिबट्याचा प्रश्न आहे, विजेची समस्या आहे, अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये अडवणूक होते. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून दिल्लीमधून हे सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूच, परंतु आपल्या विचाराचा जर तालुक्यामध्ये आमदार झाला तर हे प्रश्न चुटकीसरशी सुटतील. जर मीच आमदार झालो तर हे प्रश्न मी सोडवणार. प्रामुख्याने वीज कार्यालय जे आंबेगावला गेले, प्रांत कार्यालय जे आंबेगावला गेले, ते मी या तालुक्यामध्ये आणणारच असा त्यांचा शब्द आहे. आता महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळते, भविष्य काळामध्ये पवार साहेब काय निर्णय घेत आहेत, कोल्हे बेनके जुने मित्र आहे, बेनके पवार यांचाही जुना घरोबा आहे. राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही, परंतु तुषार भाऊ यांनी जी मेहनत घेतली ही मेहनत वाखाणण्याजोगी आहे. कारण ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस तालुक्यामध्ये यांच्या पक्षाला ओपन कार्यकर्ता एकही होत नव्हता. यांची आपण मेहनत पाहिलेली आहे. विधानसभेची उमेदवारी मला मिळावी ते आज जे म्हणतायत ते केवळ खासदार निवडून आले म्हणून नाही, तर गेल्या 2 टर्म त्यांची मागणी होती. पक्षाने त्यांचा विचार करायला हरकत नाही, परंतु त्यांची भूमिका स्पष्ट आहे. नेते जो निर्णय घेतील देतील तो उमेदवार आम्ही त्याला निवडून आणू. आता बघूया भविष्य काळामध्ये काय काय रामायण घडतंय आणि उमेदवारी कोणाला मिळते. तुषार भाऊ, आपण विघ्नर टाइमच्या स्टुडिओमध्ये आलात, मन मोकळी चर्चा केली, आपल्याला मनापासून धन्यवाद. धन्यवाद साहेब. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.